सन्माननीय सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या या छोट्या काळी पत्रकार परिषदेमध्ये खूप खूप स्वागत। 27 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान DCM एकनाथ शिंदे साहेबांचा आभार यात्रा म्हणजे बुलढाण्यामध्ये शिवसेनेचा आमदार जनतेने, लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी निवडून दिला, सर्व क्षेत्रातल्या लोकांनी मतदान करून खासदारसुद्धा निवडून दिला। त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी खास करून एकनाथ शिंदे साहेब 27 तारखेला पहाटे 10:30 वाजता बुलढाण्यामध्ये लँड करणार आहे। 10:30 वाजता लँड केल्यानंतर 10 मिनिटात रेस्ट हाऊसला जातील। रेस्ट हाऊसवरून कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि 11 वाजता ते व्यासपीठावर जातील आणि व्यासपीठावरून सगळ्यांना संबोधित त्या ठिकाणी करणार आहेत। तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जो आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्याला देखील सस्नेह निमंत्रण की त्या कार्यक्रमाला लाईव्ह आपण टिपावं आणि लोकांपर्यंत तो क्षण पोहोचावा, याकरता आपल्या सगळ्या या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे। आता स्टेडियमच्या बाजूला आहे, तिथे आपण जवळपास 7,000 लोकांना पाण्याची व्यवस्था, 7,000 लोकांना फूड पॅकेज, जेवणाची व्यवस्था, मैदानामध्ये उन्हाचा त्रास होणे म्हणून आपण फ्रॉग पण एक नवीन टेक्नॉलॉजी तिकडे आपण बसवून राहिलेलो आहे, त्याच्यामुळे असं उन्हाचं काही फार जाणवणार नाही। पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, काही आता लोकप्रतिनिधी बहुतेक कोणीच नाहीये, पण जे काही आजी माजी असतील आणि तालुका प्रमुख यांची महत्त्वाची बैठक ही रेस्ट हाऊसला असेल। या निमित्ताने या दौऱ्यामध्ये अजून कोणी मंत्री महोदय येणार आहेत? हां, याच्यामध्ये गुलाबराव गावंडे साहेब येणार आहेत, संजय राठोड साहेब येणार आहे, उदय सामंत पण येणार आहेत, सॉरी गुलाबराव पाटील, ते जुने गुलाबराव तोंडात येतात माझ्या, आणि प्रकाश आंबेडकर साहेब पण माझ्याशी बोलले की मी येणार आहे म्हणून। आता बघू आता 4-5 पैकी कोण कोण येते। लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करू, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु काहीही न केलं, काही न करता तुम्ही आता मतदारांचे जे आता म्हणजे आभार कशासाठी करता? एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता 1500 देणार, पुढे आम्ही 2100 देणार, नंतर आम्ही 2500 देणार, आम्ही 3000 पण देणार, पण टप्प्याटप्प्याने देणार सांगितलं होतं। सरकार आल्या पहिल्याच 2-3 महिन्यात आम्ही देऊ असं कोणीच म्हटलेलं नाहीये। शेतकरी कर्जमाफी सुद्धा त्यांनी सांगितली की आम्ही देणार, आल्याला लगेच 2-4 महिन्यात द्यायची, वर्षभरात द्यायची असं कोणीच बोललं नाहीये। सरकार काही संपलेलं नाही, सरकारचा कार्यकाळ संपला नाहीये। सरकारी शब्द दिलेला माफ करायचा तर 1 वर्षात नाही, पुढच्या वर्षी होईल। नाही, 2100 साहेबाचे शब्द मला आजही त्याने कोणी व्हिडिओ काढून पाहावा, टप्प्याटप्प्याने त्यांनी सांगितलं। या वर्षी सरकार दिलं तर एवढं, पुढच्या सरकार दिलं तर तेवढं, असं ते पर्टिक्युलर टप्प्याटप्प्याने बोललेले आहेत आणि ते शब्द पूर्ण करतील। निवडणुकीच्या तोंडावर तर नाही देणार, तिला 5 वर्ष वेळ आहे। या 1.25 लाख कोटीची जी त्रूट आहे ती भरून निघायला 1 वर्ष लागेल आणि 1 वर्ष त्रूट भरल्यानंतर मग सरकारने जे जे बोललं ते पूर्ण करेल। टोटल महाराष्ट्रातच जवळपास 18,000 कोटी नगर विकासचे थकीत आहे, काहीतरी 40-45 हजार कोटी याचे आहेत बांधकाम विभागाचे, जलसंधारणचे पण काही 20-22 कोटी, असे 1.25 लाख कोटी रुपयाचे थकीत आहेत। बुलढाण्यातही जवळपास 2-3 हजार कोटीचं थकीत आहे। पाकिस्तान आतंकवादी है और उसमें रहने वाले कुछ लोग वो भी आतंकवादी है, इसमें कोई शक नहीं है, लेकिन आपने साथ ही एक जुमला कहा कि इस्लाम आतंकवादी, तो मजहब आतंकवाद नहीं होता, इस पर आप क्या कहेंगे? लोग कहते हैं कि आतंकवाद का चेहरा होता नहीं, आतंकवाद की जात होती नहीं, लेकिन आतंकवादी जो भी पकड़ा गया आज तक पाकिस्तान से, वो तो गैर इस्लाम का कोई नहीं पकड़ा गया आज तक। जब तुम किसी का धर्म पूछ के गोली मार रहे हो, किसी की जात पूछ के गोली मार रहे हो, किसी का लिंग देखकर आप गोली मार रहे हो, तो इसको क्या बोलेंगे आप? वो मुसलमान है वो, लेकिन वो इस्लाम ये नहीं सिखाता ना वो लोग। अब इस्लाम क्या सिखाता क्या नहीं सिखाता वो सीख उन लोगों को लेनी चाहिए। अगर इस्लाम ये सिखाता नहीं है तो ये सीख पाकिस्तान ने लेनी चाहिए। आज भी उनके जो आज बयान आ रहे हैं, मैंने खैर कुरान तो मैंने पढ़ा नहीं, लेकिन मैं जरूर पढ़ूंगा कि सही में कुरान में ऐसा लिखा है क्या। इस्लाम फैला है सऊदी अरब से, और सऊदी अरब में उस टाइम मोदी जी सऊदी अरब में थे, तो इस्लाम ने ये भी सिखाया कि अभी जो कावड़ी यात्रा में जो हुआ भगदड़ मची और बहुत से ऐसे में, तो मुसलमानों ने वहाँ पर बहुत से सपोर्ट भी किए और कई लोगों को खाना पानी भी। अपन केवल पाकिस्तान की बात करते हैं, पूरे वर्ल्ड में तो 60 देश मुस्लिम के हैं, उनका तो अपने आप कभी नाम लिया नहीं अपन ने। सऊदी अरेबिया की तो पाकिस्तान में उनकी तो पैर की धूल भी नहीं है। वहाँ जो कानून है
ये इस्लाम पाकिस्तान इस्लाम आतंकवाद है, आपने ऐसा कहा। पाकिस्तान का इस्लाम आतंकवाद है, ये मेरे शब्द भाषण फिर से सुनो आप। पाकिस्तान इस्लाम आतंकवाद है पाकिस्तानी क्योंकि आतंकवाद है, और क्योंकि उससे पहले भी पाकिस्तान का जो व्यक्ति है वो खुद को दुनिया से अलग समझता है, दुनिया से अलग, दुनिया के कोई कानून को वो लोग मानते नहीं। वो अलग समझते होंगे, लेकिन उनकी वजह से पूरा इस्लाम तो आतंकवादी नहीं है अपने भारत का इस्लाम उसमें बदनाम नहीं हो सकता, बाकी देश का भी नहीं हो सकता, क्योंकि आतंकवाद की शुरुआत पाकिस्तान ने आज से नहीं की है। जब पहला युद्ध उन्होंने लड़ा छेड़ा था 65 का, बाद में 71 का युद्ध हारने के बाद में उनको लगा कि सीधा सीधा हम इंडिया से जीत नहीं सकते। 1987 में उनकी पहली गोली चली आतंकवाद के रूप में। पहली गोली चलने के बाद में जम्मू कश्मीर में रात में घर घर में से लोगों को निकाल के चौराहे पे गोली मारी जाती थी, पूरा परिवार खत्म किया गया, कपड़े उतार, गाड़ी आई तो एसटी उतारी जाती थी, उसके लिंग देखा जाता है हिंदू के मुसलमान, उसको मार 5,87,000 लोगों का कत्लेआम किया आतंकवादियों ने। आज भी जाकर देखो कश्मीर में जितनी खेती बाड़ी है उसके जो वहां के पंडित उनके नाम पर है, जो चाह के बगीचे है वो भी इनके नाम पर है, वहां जो मल्ले है वो भी इनके नाम पर है, जो लोगों के, ये सब पाकिस्तान आके वहां पर घुसे हुए हैं। इस्लाम आतंकवाद आपका ये जो जुमला है तो वो किसके लिए था? आतंकवादियों के लिए। हे भारताने मोठे 5 निर्णय घेतले आणि त्यानंतर पाकिस्तानने आदळउपर सुरू केलेली आहे। पाकिस्तानने मोठं सैन्य जे आहे हे आता सीमेवर तैनात केलेलं आहे। मला भारताच्या पंतप्रधानांना आपल्या मार्फत निरोप द्यायचा आहे, मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या प्रधानमंत्र्यासारखा घ्यायला पाहिजे। त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलाच कार्यक्रम चालू आहे आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो। अरे त्या पाकिस्तानला शिडून टाकायला पाहिजे, ही माझी नाही अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या 87 पासून तर 2025 पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले, यांच्यामुळे देश असुरक्षित झाला। आपण साधा 15 ऑगस्टचा झेंडा 26 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही, एवढं भीतीचं वातावरण आपल्यावर राहतं। हे कोणामुळे राहतं? कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही। या आतंकवादामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आतंकवादी पोहोचल्यामुळे भारताच्या अर्ध्याच्या वर सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला सगळा त्या ठिकाणी जातो। त्या पीओके मध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बिंदास आतंकवादी त्या ठिकाणी घुसतात। एकदाचा पीओके खतम करून टाका ना आणि पाकिस्तान पीओकेला ताब्यात घ्या, मग बाउंड्री करा, देशापुढे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही। मागच्या काळात अनेक वेळेस अशा बाउंड्रीवर फौजा उभा राहिल्या, 8-8 महिने फौजा उभा राहिल्या आणि काहीच झालं नाही। राज्यात भरपूर पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांच्यासाठी काय इशारा असणार आहे? भारतात पाकिस्तानी पण आहेत, बांगलादेशी पण आहेत। मी विधानसभेच्या भाषणात पण बोललो, मागच्या दिवसात आपण वाचून ऐकून घ्या की बांगलादेशची सीमा आम्ही मोकाट सोडून दिली। बाळासाहेब ठाकरे 1992-93 सांगायचे की 2 कोटी बांगलादेशीकडे घुसले, आता ते किती कोटीच्या घरात गेले असे सांगता येत नाही। का हे आमच्या देशातलं सरकार अशा प्रकारे या बाउंड्रीच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे संवेदनशील नाहीये? का बाउंड्री बंद करत नाही? इकडे दर बंद केलं तर बांगलादेशी घुसण्या बंद होतील, पीओके एकदा ताब्यात केला तर पाकिस्तानच्या कारवाया बंद होतील, विषय बंद होऊन जाईल एकदाचा। उर्दू भाषा, मला असं वाटतं की आपण भारतामध्ये राहणाऱ्याला प्रत्येकाला सगळ्या भाषांचं नॉलेज आलं पाहिजे। ज्याला आम्ही उत्तर भारतात जातो तिकडच्या भाषा आम्हाला कळत नाही, आम्ही पश्चिम भारतात जातो तेव्हा आम्हाला तिकडच्या भाषा कळत नाही, त्याच्यामुळे हिंदी सोबत इंग्रजी सोबत उर्दू भाषा देखील समजली पाहिजे। आता काही लोक माझ्या या स्टेटमेंट टीका करतील की मग आम्हाला आणखीन मस्जिद नमाज पढायला शिकवता का, काय आम्हाला आणखीन काही करायला शिकवता का? याचा अर्थ गैरअर्थ काढू नये। संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या, मग ते त्यांना 16 भाषा त्यांनी अभ्यास काय केला? त्यांना माहिती होतं त्यांना जगात लढायचं, सगळी भाषा आली पाहिजे। शिवाजी महाराजांना सगळ्या भाषा यायच्या, का शिकले ते भाषा? सगळ्या भाषा। संभाजीराजे का सगळ्या भाषा शिकले? जिजाऊ साहेब, येसुराणी, महाराणी का सगळ्या भाषा शिकले? त्यांना जगाच्या सगळ्या भाषा त्यांना पाहिजे होत्या। आणि उर्दू भाषा एवढ्या करता पाहिजे की ज्या वेळेला आतंकवाद्यांचे मेसेज पडतात ते आपल्या लोकांना वाचता येत नाही, आणि त्याच्याकरता उर्दू ज्ञान आवश्यक 100% असायला पाहिजे। आणि आपले हिंदीतले मासे तिकडे पाकिस्तान चालले होते, ताबडतोब त्यांना कळत होतं की इंडिया अटॅक कुठून करणार आहे। ज्या वेळेला तामिळनाडूच्या भाषेत आपले मेसेज गेले तोपर्यंत पाकिस्तान मग काही समजत होतं की अटॅक कुठून होऊन राहिला, आणि मग आपण सहज युद्ध जिंकलो होतो। देशाच्या सुरक्षेकरता ह्या गोष्टी आवश्यक आहे। बीजेपीचे मुख्यमंत्री आल्यापासून कारण निधी कमी झाला का शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा? कारण सुरुवातीला तुम्ही प्रत्येक तालुक्यात आपल्या 8 दिवसांना भूमिपूजन करायचं कोटीच्या आतमध्ये, पण आता सुद्धा सगळं बंद झालं, तर मुख्यमंत्री आल्यापासून झालं का? नाही, सध्या
एक वर्षभर सरकार कोणताच पैसा देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे, कोणताच नाही. सगळ्या क्षेत्रातलं म्हणजे जे काही लाख सव्वा लाख कोटीचा फटका जो बसलेला आहे, याच्यामुळे कुठल्याच कामावर निधी नाही, ना बजेटचे पैसे भेटले, ना नगरविकास खात्याचे पैसे भेटले, ना फक्त डीपीडीसीचे पैसे, तेवढे पैसे सगळ्या राज्याला मिळाले, जिल्ह्याला मिळाले, बाकी इतर कुठल्याच खात्याचा पैसा मिळाला नाही. थोडी थोडी तरतूद त्याच्यावर आहे, तो पैसा जूनमध्ये पडायला सुरुवात होईल. इंस्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी आली. आम्हाला येतात धमक्या, समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत. भाऊच्या मुलाला पण आली. हो, मृत्युंजयला पत्र, त्याला तर पत्र झालेलं आहे. हा, माझ्या मुलापर्यंत पोहोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे. का सोपं आहे का? पोलीसवाले काय करू शकत नाही. माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलीस ऐकून? काहीच झाली नाही. मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस? अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनीकरण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होती. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात, सिटीला, की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे, आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. कोण होते ते? नाव नाही सांगत मी. यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली, 50 लाख कधी पकडले, हे 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष फक्त मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारी ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील. सुतासारखे. एकनाथ शिंदेपेक्षा हे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमकुवत वाटतात का यावर? कमकुवत कोणीच नसतं. काम करायची आपली आपली स्टाईल असते. एकनाथ शिंदे साहेबांनी आपली स्टाईल लोकांना दाखवून दिली. आता सगळ्यात चांगली गोष्ट अशी की मी मोताळा तालुक्याची विकासाची कामं केली. त्याच्यामुळे तुम्ही मोताळा तालुक्यात फिरून पहा, पहिल्यांदा 18,000 हेक्टर केळी, ते कोण बोलते फोनवर लागली, ज्या म्हणजे तरोडा साईड सोडली तर मोताळ्यात केळी नव्हती. याच भागात, सगळ्या भागात केळी चालू झाली. हे माझ्या याचं मेहनतीचं फळ आहे. आणि ऊस देखील चालू झाला मोताळा तालुक्यात. मोताळा तालुक्यात ऊस कधी पाहिला? कधीच पाहिला नव्हता. आज ते सुरू झालं. आणि हे सिंचनाचे प्रोजेक्ट आता ह्या वर्षी आमचे हे सगळे सुरू होणार आहेत. हे सगळं सुरू झाल्यानंतर मोताळा तालुका हा 100% पाण्याखाली येतो. बोदवड उपसा सिंचन तर आम्ही सुरू केली, चालू झाली. आता हे बाकीचे प्रोजेक्ट जसं गिरडा डॅम आहे, डोंगरखड्याचा डॅम आहे, पुन्हा पलडकचं पाण्याचं आहे, पलडकचं पर्यटनचं आहे, येळगाव पर्यटनचं आहे, हे सगळी कामं आता वर्कआउट होणार आहेत. 2 वर्षामध्ये बुलढाणा भयंकर पुढे चालला जाईल. 2 वर्षामध्ये आता सूतगिरणीची पण मान्यता जवळपास आल्यासारखीच आहे. जिनिंगची पण मान्यता येतच आहे. टेक्सटाईल पार्कची मान्यता होणारच आहे. सगळं आता पुढच्या स्टेजवर आहे. जागा मिळाली ना आपलं 250 एकर फायनल झाली. हा, त्याला मेल्याशिवाय शांती नाही भेटत. तो मरेपर्यंत अशीच बडबड करणार. उद्धव आणि आता राज एकत्र येऊ राहिले, फार मोठी आता शेती तयार होईल. त्यांच्या पक्षाची ताकद पण, त्यांची शक्ती किती वाढेल हे तुम्ही सांगा आम्हाला. उल्लेख केला हे नुसतं जलकरण करून काही फायदा होणार नाही. तर अजूनही गव्हर्नमेंट तसंच थंड आहे किंवा म्हणजे घाई करत नाही किंवा तोडफोडाची कारवाई करण्याची तयारी नाही. त्याच्या अगोदर बांगलादेश तिथे हिंदूंवर अनेक अत्याचार झाले, मूर्ती इथे निघाले आणि मागण्या करू लागले, निश्चित करा निश्चित करा. तर हे गव्हर्नमेंट आणि मागचं गव्हर्नमेंट याच्यात काही फरक आहे किंवा नाही? काँग्रेसच्या आणि भाजपच्या गव्हर्नमेंटमध्ये प्रचंड फरक आहे. त्याच्यामध्ये आर्मीचा सन्मान झाला, आतंकवाद्यांना नक्कल बसली, पण जी अपेक्षा मोदीजीकडून हा देश करतो, जसा इस्रायलचा प्रधानमंत्री आहे
इस्रायलचा अध्यक्ष आहे, ज्या तडफेनं त्याने ऍक्शन घेतली, ज्या तडफेनं त्याने आपल्या मारलेल्या लोकांचा बदला घेतला, त्या तडफेनं काम करत होताना दिसून राहिलं नाही. आणि हे चघळणार जशी जखम रोज आमच्या अंगावर जो घाव बसलेला आहे, रोज जखम रक्त पडतंय, तसे पाकिस्तानचा बांगलादेशचा विषय झालेला आहे. याच्यामुळे एक कायमचं ड्रेसिंग याला केलं पाहिजे, त्याशिवाय थांबू शकत नाही. आता आपल्या देशाने काय करायला पाहिजे? हा नेपाळी कंपोज जे हिंदू राष्ट्रवादीच्या काळी ते आपल्याला मोजत नाही, बांगलादेश आपल्याला मोजत नाही, तरी पंतप्रधान नाही, काळजीभाऊ सरकार आहे. म्हणजे मागच्या गव्हर्नमेंटमध्ये या गव्हर्नमेंटमध्ये फरक काय मग? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी खमकी भूमिका घेतली पाहिजे. आणि कोणाला विचारायची काय गरज आहे? या पक्षाला विचारतो का त्या पक्षाला विचारतात? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, तुमच्या हातात देश दिला, घ्या धडक्यात निर्णय तुम्ही. पेक्षा जास्त काम करणार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. तुम्ही ज्या संस्थेचा तुम्ही हवाला देऊन राहिले, त्यापेक्षा तर 70 वर्षात जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले, त्याच्यात सगळ्यात एक नंबरचं काम करणारे कमी काळात एकनाथ शिंदे साहेब, हे आम्ही अनुभवलं. 18 तास 20 तास काम करायचा माणूस तो.